नमस्कार मित्रांनो. गेल्या भागात आपण नवविवाहित दाम्पत्यांचा कुपेमधला प्रसंग ऐकला. आजच्या भागात आपण यापुढची धमाल ऐकणार आहोत. चला तर ऐकूया झकासराव मधील दुसरा भाग. त्यानंतर केव्हा तरी जाग आली. स्टेशन कोणतं समजत नव्हतं. गाडी कोणत्याही स्टेशनवर थांबली की आपल्याला वाटतं आपल्या डब्याच्या समोर सगळ्या गोष्टी यायला हव्यात. स्टेशनच्या नावाची पाटी, जिना, पिण्याच्या पाण्याचा नळ, कोल्ड्रिंक्सचा स्टॉल आणि व्हीलरचा बुक स्टॉलही. इतकंच नव्हे तर स्टेशनातून झटपट बाहेर पडण्यासाठी फाटकही समोरच हवं. पण रेल्वे कर्मचारी असे वसतात किंवा अस्मादिकांचं तकदीर की ह्या सगळ्या गोष्टी वगळून माझा डबा नेमका RMSच्या ऑफिससमोर किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रतीक्षालयासमोरच कडमडतो. दॅट्स फाईन. लव्ह मॅरेज की प्रपोज्ड मॅरेज? ते तर फारच छान. सगळंच अनोळखी असतं. छान छान. लव्ह मॅरेज एकदम बोगस. का? असं का म्हणता? पटत नाही म्हणून. लव्ह मॅरेज हा शब्द चुकीचा आहे. त्याला ना अट्रॅक्शन मॅरेज म्हणावं. वाटेल त्या माणसाला वाटेल ती मुलगी आवडते म्हणून ते अट्रॅक्शन मॅरेज. 2 वर्षात अट्रॅक्शन संपतं, ट्रॅक्शन उरतं. आम्ही दोघे खूप हसलो. म्हातारा पुढे म्हणाला, परीक्षेचा पेपर गुपचूप मिळवायचा आणि मग पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे. लोक दिपून जातात, पण आपल्याला आतून उकळ्या येतात का? मी मान हलवली. लव्ह मॅरेजचं असंच असतं. सगळ्याच ओळखी हळूहळू व्हाव्यात. छान छान. प्रपोज्ड मॅरेज बेस्ट. मुलगी कुठली आहे? मुंबईचीच. अरे रे. का हो? अरे रे का? बायकोचं माहेर नेहमी अंतरावर हवं. का? बायकोला स्टेशनवर पोहोचवणं, रिझर्वेशन मिळवणं, पत्र, तारा करणं, वाट पाहणं, आता गेली की महिनाभर येणार नाही ह्याचा दिलासा वाटणं, या प्रत्येक अवस्थेत काव्य आहे, वेगळेपण आहे. मग बायकोलाही माहेरची अपूर्वाई जाणवते. माहेरच्या माणसांना मुलीची ओढ वाटते आणि त्यात जावयाचाही रुबाब राहतो. ठीक आहे. मुलगी नोकरी करते का? नाही. तुम्ही करता का? भले त्याशिवाय आम्हाला मुलगी कोण देणार? म्हणजे मला असं विचारायचं होतं की नोकरी आहे की धंदा वगैरे. दोन्हीत तसं बघायला गेलं तर फार फरक आहे असं नाही. धंदा म्हटलं की 24 तास नोकरीच ती, आणि नोकरी म्हणजे 8 तासांचा धंदा. त्यापैकी तुमचं काय? 8 तास धंदा. झक्कास. आता दौरा कुठे? बँगलोरला. तिथं कोणी नातेवाईक? एकही नातेवाईक नाही. म्हणूनच हे फारच छान. असं करा, बँगलोरला मानसरोवर ह्या नावाचं हॉटेल आहे, तिथे उतरा आणि 32 नंबरचा सूट मागा. 32? काही खास? 32 नंबर सूटला जोडून गच्ची आहे आणि मुख्य म्हणजे ही गच्ची हॉटेलच्या कोणत्याही खोलीतून दिसत नाही. तेव्हा हवं तर खोलीत, नाही तर मजा करा. मेक एव्हरी मोमेंट इन लाईफ वर्थ लिव्हिंग. स्वतःवर खुश होत म्हातारा निघून गेला. 10च मिनिटं आला आणि गेला, पण झपाटून गेला. बँगलोर येताच आम्ही मानसरोवर करीत मानसरोवरच्या रिसेप्शन काउंटरसमोर. एकही खोली रिकामी नसल्याचं शुभवर्तमान काउंटरवरच्या माणसाने दिलं. विचारण्यात अर्थ नव्हता तरी मी विचारलं, 32 नंबर? तो तर 2 महिन्यांपासून ॲडव्हान्समध्ये बुक होतो. कुणी केलाय? मागून आवाज आला. मीच. पुन्हा तोच म्हातारा. तुम्ही? कमाल करता हो, म्हणत मी पुन्हा खाली वाकून नमस्कार केला. म्हातारा म्हणाला, कुपे दिला, 32 नंबर मिळणार नाही. कावेरीकडे पाहत मी म्हणालो, चल जाऊया. कुठे जाणार? त्यांना आणखीन काही हॉटेल्सची नावं तरी विचारून ठेवा. तेवढ्यात म्हातारा म्हणाला, चल आमच्याबरोबर. 2 एक्स्ट्रा कॉट्स टाकून घेऊ. संध्याकाळपर्यंत काही वेगळी व्यवस्था झाली तर प्रयत्न करू. ओके? आम्ही सगळेच 32 नंबरमध्ये आलो. हा VIP सूट असावा. एक मोठी ड्रॉइंग रूम, मध्ये टॉयलेट आणि पलीकडे मास्टर बेड. जागेची टंचाई तर नव्हतीच.
इतकंच नव्हे तर मधलं दार लावलं की प्रायव्हसीलाही तोटा नव्हता. मी बेडरूमचा ताबा घेतला. अंघोळी आटपल्या आणि तेवढ्यात म्हातारबुवांनी बाहेरच्या खोलीत बोलावलं. त्यांनी दोघांचीही ब्रेकफास्टची जय्यत तयारी केली होती. तुम्ही मला लाजवलंत. मला तशी सवय आहे, त्यांनी मला निरुत्तर केलं. तेवढ्यात ताज्या टवटवीत फुलांचा भरगच्च फ्लॉवर पॉट घेऊन हॉटेलचा माळी आला. लक्ष्मणा, तुझी अयोध्या काय म्हणते? मालक, आपली कृपा आहे. आणि लक्ष्मणाची उर्मिला काय म्हणते? मालक, उर्मिला माहेरला गेली आहे. अरे, लक्ष्मणाचा मारुती झाला की रे. वा, ब्रह्मचर्याश्रम, झक्कास. येऊ का पाहुणा म्हणून? मालक, घर तुमचंच आहे. मग चला, आमचं सामान हलवा. होय मालक. ब्रेकफास्ट संपला आणि त्यांनी खरंच प्रस्थान ठेवलं. मी मग दारातच थांबलो त्यांची वाट अडवून. पुन्हा माझ्या खांद्यावर थोपटीत म्हातारा म्हणाला, मित्रा, आमची काळजी करू नकोस. माळी बुवांकडे आम्ही असे 2-4 वेळा राहिलो आहोत. तुझी 32 नंबर झक मारते असं माळी बुवांचं घर आहे. डोंट वरी. आणि हां, असा जाता येता नमस्कार करू नकोस. वाकण्याची वृत्ती हवी, पण जाता येता वाकायचं नाही. मी तुम्हाला तुमचं नावही विचारलं नाही. खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढीत ते म्हणाले, मला सगळ्या गोष्टी झक्कास वाटतात म्हणून मला सगळे झक्कास बाबूराव म्हणतात. कार्ड देऊन झक्कास बाबूराव निघून गेले. तर मित्रांनो, आजच्या या भागात झक्कास बाबूराव अगदीच झक्कास होते हे आपल्या लक्षात आलं. आणि या नवविवाहित दाम्पत्यांना जे सरप्राईज त्यांनी दिलं होतं तेही खूप कमालीचं होतं. तर मित्रांनो, यानंतर हे कपल जेव्हा मुंबईला येतं त्यानंतर त्यांची काय गोष्ट आहे हे आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात. त्यासाठी मनाच्या लायब्ररीला असेच जोडून राहा. धन्यवाद.